वर्धा जिल्ह्यातील पवनूर या गावात धार्मिक दृष्टीने मानला जाणाऱ्या गडाची रथयात्रा पंचमीच्या दिवशी संपन्न झाली। ही रथयात्रा गावातील मध्यभागातून प्रस्थान करत पाताळ माता मंदिरात यात्रेचा समारोप झाला। या पाताळ माता गडाच्या रथयात्रेला परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। गेल्या 307 वर्षापासून या रथयात्रेला मोठी परंपरा मानली जाते। पवनूर गावात कोणतेही अरिष्ट येऊ नये आणि सामाजिक सलोखा बाधित राहावा यासाठी यात्रेचे आयोजन दरवर्षी केले जाते। या रथयात्रेला लाकडावर 2 भगत लटकविले असतात। या तरुण लांडे व सहकारी मारुती दाभेकर हे सुमारे 50 फूट उंचीवर लाकडी जुवाला लटकून परिक्रमा करतात। याचा समारोप गावातील शेवटच्या टोकावर असलेल्या पाताळ माता मंदिरात होतो। हे मंदिर गावाचे ग्रामदैवत असून या ग्रामदेवतेवर गावकऱ्यांची श्रद्धा आहे। रथमहोत्सव साजरा करण्यासाठी प्रवीण महात्मे, प्रवीण चौधरी, आशिष दाभेकर, गणेश कारणकर, खुशाल राऊत, राजेश कडू, विक्रम कडू, रोशन धाकुळकर, रामजी देशमुख, दिनेश कोंडलकर, सुरेंद्र कारणकर यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार प्रमोद सोनकुसरे, तालुका प्रतिनिधी वर्धा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।